त्याला काय मिळालं? डुकरांची चरवाही करण्याचं काम. प्रियानो, जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीवर अवलंबून राहता आणि देवावर भरोसा ठेवत नाही, तुम्ही आध्यात्मिक डुकरांना चारणारे बनता. म्हणजे पहिले तुम्ही होते परमेश्वराच्या राज्यामध्ये एकदम नीटनेटके, पण आता तुम्ही काय करताय? डुकरांची चरवाही. म्हणजे काय? तू फक्त कामात आहे, तू प्रार्थनेत नाही, पित्यापासून तू लांब आहे, पित्याच्या घरापासून तू लांब आहे, रिस्पेक्ट गमावलाय, आदर गमावलाय, सगळं गमावलंय तू. का? स्वतःची बुद्धी वापरून तू तुझी नाव फोडून घेतली. आणि डुकरांची चरवाही करता करता त्याला भूक लागली आणि कळत न कळत तो पण डुकरांचं जेवण जेवायला लागला. येशू बोलला, मी जीवनाची भाकर आहे. म्हणजे आपली बुद्धी चालवतात ते जगाची भाकर खातात. जगाची भाकर डुकरांना टाकली जाणारी भाकर आहे. ते जे जेवण आहे ते तुमच्यासाठी नाही आहे. जगिक अन्न, मी स्पिरिच्युअल गोष्टी बोलते, जगिक अन्न हे डुकरांसाठी आहे. देवाच्या लेकरांसाठी स्वर्गीय भाकर ठेवलेली असते.